मुंबई महापालिकेत उबाठा गटातील सत्ता समीकरण आणि अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. उबाठा गटानं माजी महापौर तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीपासून दूर ठेवले. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विरोधी पक्षनेत्याला स्थायी समिती किंवा इतर कोणत्याही समितीत स्थान मिळालेलं नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र किशोरी पेडणेकरांना स्थायी समितीत स्थान न देण्यामागं नेमकं कारण काय? उद्धव ठाकरेंनी किशोरीताईंना डावललंय का? आणि यावेळी किशोरीताईंना तिजोरीपासून लांब का ठेवण्यात आलंय? याबद्दलच समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. सोमवार 16 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. नियमानुसार विरोधी पक्षनेता हा नेहमी स्थायी समितीचा सदस्य असतो. मात्र उबाठा गटाने इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीपासून लांब ठेवलंय. महापौरांकडे दिलेल्या नावांच्या यादीत किशोरी पेडणेकर यांचा नावांचा समावेश नाही. खरं तर विरोधी पक्षनेतेपदी किशोरीताईंची निवड झाल्यानंतर पक्षात अंतर्गत नाराजी वाढली आणि त्यामुळेच पक्षाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं समजतंय. उबाठा गटाने माजी महापौर श्रद्धा जाधव यांना स्थायी समितीत संधी दिली. आता स्थायी समिती काय काम करते ते थोडक्यात समजून घेऊया. खरं तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार जितका व्यापक तितकाच गुंतागुंतीचा आहे. या संपूर्ण व्यवस्थेचा आर्थिक आणि प्रशासकीय कणा मानली जाणारी यंत्रणा म्हणजे स्थायी समिती. ही समिती केवळ एक औपचारिक गट नसून शहराच्या विकासाचा आणि कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा अंतिम निर्णय घेणारा प्रभावी मंच असतो. मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प हजारो कोटी रुपयांचा असतो. या अर्थसंकल्पातील मोठ्या खर्चाच्या प्रस्तावांना अंतिम मान्यता देण्याचे अधिकार स्थायी समितीकडे असतात. टेंडर मंजुरी, कंत्राटक देणं, प्रकल्पांना आर्थिक हिरवा कंदील दाखवणं ही सर्व महत्वाची कामं या समितीतूनच पार पडतात. याशिवाय महापालिका आयुक्तांकडून सादर होणारे विविध विभागांचे प्रस्ताव स्थायी समितीत चर्चेसाठी येतात. निधीचा योग्य वापर होतोय का, नियमांचं पालन होतंय का, यावर देखरेख ठेवण्याचं काम ही स्थायी समिती करते. स्थायी समितीतील सदस्यांची निवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून केली जाते. समितीचा अध्यक्षही सदस्यांमधूनच निवडला जातो. विरोधी पक्षासाठीही स्थायी समितीत स्थान मिळणं महत्वाचं असतं, कारण शहराच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत आपला आवाज पोहोचवण्याची ही एक संधी असते. थोडक्यात स्थायी समितीकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असल्यानं ही समिती महत्वाची मानली जाते. आता किशोरी पेडणेकरांना या अतिमहत्वाच्या समितीतून डावलण्यात आल्यानं त्यांचं मातोश्रीतील वजन कमी झाले का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. दुसरीकडे कोरोना काळात किशोरीताईंवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेही त्यांना तिजोरीच्या चाव्यांपासून दूर ठेवण्यात आल्याचं बोललं जाते. भाजप नेते संतोष धुरी यांनी यावरून उबाठा गटावर टीका केली. ते म्हणाले की मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यातील एका भ्रष्ट नेत्याला स्थायी समितीपासून लांब ठेवले. विरोधी पक्षनेता हा आपोआप स्थायी समितीत जातो हे त्यांना ठाऊक नव्हतं. मातोश्रीवरून सांगण्यात आलं की तुमचं नाव देऊ नका आणि त्यांनी ते मान्य केलं. हा निव्वळ मूर्खपणा आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा ईडीची चौकशी सुरू आहे अशा नेत्यांना त्यांनी मुद्दाम समित्यांपासून लांब ठेवलं असावं. तुमचा केसांनी गळा कापला आहे असं ते किशोरी पेडणेकरांना म्हणाले. वास्तविक स्थायी समितीत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा हस्तक्षेप राहणार नसल्यानं श्रद्धा जाधव यांचं वर्चस्व निर्माण होईल. यावरून पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? उबाठा गटाने किशोरी पेडणेकरांना केवळ गटनेते आणि विरोधी पक्षनेत्यापुरतंच मर्यादित ठेवण्यामागं नेमकं कारण काय असावं? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.